आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आणि पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले माथेरान आजपासून बेमुदत बंद राहणार आहे। माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने पर्यटकांची वाढती फसवणूक आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे। या बंदमध्ये हॉटेल, रिक्षा आणि इतर व्यावसायिक सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या। त्यामुळे नेहमी गजबजलेले असलेल्या माथेरानमध्ये आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला। पर्यटकांची दिशाभूल, जबरदस्तीने घोडेस्वारी घ्यायला लावणे, अवाजवी शुल्क आकारणे यासारख्या घटना वाढत असल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे। माथेरानमध्ये पर्यटकांची वारंवार फसवणूक आणि लूटमारीचे प्रकार समोर आले आहेत। येथे येणाऱ्या पर्यटकांना येथे पाहण्यासारखे काही नाही असे सांगून दिशाभूल केली जाते। ई रिक्षाऐवजी महागडे पर्याय वापरण्यास भाग पडले जाते। पर्यटकांना जबरदस्ती घोडेस्वारी करायला लावल्याच्याही तक्रारी समोर आल्यात। सोशल मीडियावर या संदर्भात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रतिक्रिया देखील उमटल्यात। यामुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांवर याचा परिणाम होताना दिसत आहे। तसेच पर्यटकांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आजपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे। या बंदच्या माध्यमातून समितीने प्रशासनाकडे पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या एजंटवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच पर्यटन माहिती केंद्र सुरू करावे जेणेकरून पर्यटकांना योग्य माहिती मिळेल। अवाजवी दर आकारण्या घटकांवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे। पर्यटन व्यवसाय सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी करावी अशा मागण्या संघर्ष समितीने प्रशासनाकडे ठेवल्या आहेत। तसेच जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माथेरान बंदच राहील असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे। माथेरानमध्ये दस्तुरीवरून जे पर्यटकांची फसवणूक होते त्यासाठी सर्व माथेरान एकवटलेलं आहे आणि माथेरान पर्यटन बचाव समिती आम्ही स्थापन केलेली आहे। त्याचं आम्ही 27 तारखेला निवेदन दिलं होतं। 27 तारखेपासून 17 तारखेपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही। त्यामुळे आम्ही दिलेल्या ॲप्लिमेंट प्रमाणे 18 तारखेपासून आम्ही उद्यापासून माथेरान बेमुदत बंद करत आहे आणि त्या बंदमध्ये सर्व समाज, सर्व संघटना आणि टॅक्सी युनियन, रिक्षा चालक मालक संघटना आता माथेरानमध्ये सर्व विविध संघटनांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि या संघटनेमध्ये ह्या बंदमध्ये सामील झालेले आहेत। हा बंद हा पर्यटकांना थोडीशी दिलगिरी त्यांची गैरसोय होईल, त्या गैरसोयीबद्दल आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। कसं आहे, हे पर्यटकांसाठी चाललेलं आहे, म्हणजे उद्या जर पर्यटन चांगला हंगाम चालू होईल तर त्या सर्वांचंच चांगलं होईल आणि पर्यटकांची फसवणूक थांबावी यासाठी हा बंद सर्वांनी सहकार्य करून 100% यशस्वी करावा। त्यामुळे संघर्ष समितीच्या या मागण्या आता प्रशासनाकडून मान्य होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।